जाते माझ्या डोक्यात तिडी. सीमा, आपण दोघे मोठे आहात राजन, पण आपण उपेक्षितच राहिलो आणि सगळी सत्ता त्या अनुच्या हातात गेली. काना मागून आली आणि तिखट झाली. अरे खालचं बटन बंद आहे की काय? नाही. अरे देवा, सिलेंडर संपलाय वाटतं. सिलेंडर बदलावं लागेल. घाईत घाई आणि काम वाढत जाई ते म्हणतात ना, ते काही खोटं नाही. देवा, आई काय मदत करू? अगं तू काय करतेस? जायचं नाहीये का तुला? अगं कॉलेजमध्ये कल्चरल प्रोग्रामची प्रॅक्टिस आहे. मी लायब्ररीत बसून अभ्यास करणार आहे. म्हणलं तुला हेल्प करते आणि मग जाते. त्यात इथली कामं झाली की घरी थांबून अभ्यास करेन. नको ग बाळा, तू अभ्यासाला गेलीस तरी चालेल. आता बघ ना, माझं सगळं झालंय, फक्त हे समोसे तळायचे राहिलेत तेवढे. आई, आपण ज्या मुलाला रिजेक्ट करणार आहोत त्याच्यासाठी इतकं सगळं करायची गरज आहे का? पिहू, हे मी रेवतीसाठी करते, त्या मुलासाठी नाही. रेवतीला ती या घराचा एक महत्वाचा भाग आहे. तिच्या घरचे तिच्या आनंदासाठी, तिच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार आहेत. हे या क्षणी तिचा विश्वास बसणं फार गरजेचं आहे. तू बघ ना, रेवतीने मला जे जे सांगितलं ना, ते सगळं मी केलंय. आता हे समोसे पण फक्त अर्धवट तळून घेणार आहे. ते लोक आले ना की गरम गरम तळून दे. नेमका हा गॅस गेला, तो दुसरा सिलेंडर भरून ठेवला म्हणून झालं. बरं आठवलं, मी लिहून ठेवते. हा, सिलेंडर गेला त्याची तारीख लिहून ठेवते. ए पिहू, अय्या, अगं मी विसरले, आपल्या आजीचा वाढदिवस जवळ आलाय. या आजीचा? हो, या आजीचा. तो मुलगा गेला ना की आपण सगळे मिळून काहीतरी प्लॅनिंग करू. हा, त्यांच्या वाढदिवसाची सरप्राईज द्यायचं असेल तर तिच्यासमोर कसं बोलणार तुम्ही? हो ग, ते पण बरोबर आहे. आई झोपायला गेल्या ना की मग बोला. चालेल आई, मी पण विचार करून ठेवते. आजीच्या बर्थडेला आपण काय वेगळं सरप्राईज देऊ शकू याचा. हे खरंच पिहू, आईंना ना त्या दिवशी एकदम स्पेशल वाटायला हवं. या छोट्या छोट्या गोष्टीतूनच त्या व्यक्तीला जाणीव होती की कुटुंबातले सगळे त्यांच्यावर किती प्रेम करतायत, त्यांची किती काळजी करतायत.